कोपरगावची भन्नाट खाऊ गल्ली आता तुमच्या आवडीचे सर्व पदार्थ एकाच ठिकाणी, एकदम टेस्टी, एकदम फ्रेश। आता पिझ्झा, मोमोज, आईस्क्रीम, ज्यूस, पावभाजी, मिसळ, कॅफे, डोसा, डाळबट्टी, व्हेज बिर्याणी, पाणीपुरी, चायनीज सगळं एकाच ठिकाणी। टेस्ट एकदम जबरदस्त, क्वालिटी फुल ऑन आणि फॅमिलीसाठी बेस्ट व्यवस्था। आमचा पत्ता कॅनव्हास कॅफे, खाऊ गल्ली, निवारा कॉर्नर, कोपरगाव। अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव नगरपालिकेची गुरुवारी 25 जून रोजी झालेली सर्वसाधारण सभा घरपट्टी वाढीच्या मुद्द्यावरून चांगलीच गाजली। सभेमध्ये एकूण 43 विषय मंजुरीसाठी ठेवण्यात आले होते। यापैकी शहरातील नागरिकांच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या वाढीव घरपट्टीच्या विषयावर सभागृहात सत्ताधारी व विरोधी नगरसेवकांमध्ये जोरदार खडाजंगी झाली। विषय पत्रिकेतील अनुक्रमांक 8 व 9 वरील वाढीव घरपट्टी तसेच घरपट्टी सर्वेक्षण करणाऱ्या एजन्सीच्या बिलासंदर्भातील विषयांवरून सभागृहात तीव्र वादावादी झाली। या विषयांवर सत्ताधारी पक्षांकडून सकारात्मक भूमिका घेतली जात नसल्याचा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनी निषेध म्हणून सभात्याग केला। सभात्यागानंतर नगरपालिका परिसरातही राजकीय वातावरण तापले। भाजपाच्या सत्ताधारी नगरसेवकांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांमध्ये आमने-सामने येत शाब्दिक चकमक झाली। दोन्ही बाजूंकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आल्यानं काही काळ नगरपालिका परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं। उपस्थित नागरिक आणि कार्यकर्त्यांनी या घडामोडींचे साक्षीदार होत मोठी गर्दी केली होती। यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक जनार्दन कदम यांनी सांगितले की घरपट्टी वाढ आणि सर्वेक्षण करणाऱ्या एजन्सीच्या बिलांसंदर्भात आम्ही आमची भूमिका मांडण्याचा प्रयत्न केला, मात्र सत्ताधारी नगराध्यक्ष व नगरसेवकांनी आमच्या म्हणण्याकडे दुर्लक्ष केलं, त्यामुळे निषेध म्हणून आम्हाला सभात्याग करावा लागला। दरम्यान वाढीव घरपट्टीचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून या विषयावर पुढील काळात राजकीय संघर्ष अधिक तीव्र होण्याची चिन्हे दिसत आहेत। नागरिकांच्या हिताच्या या प्रश्नावर आता सत्ताधारी आणि विरोधक कोणती भूमिका घेतात याकडे शहरवासियांचं लक्ष लागलं आहे। निर्भीड न्यूज, योगेश डोके, कोपरगाव। घरपट्टीचा सौंग करते,
पालिकेची सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आलेली होती। यामध्ये जवळपास एकूण 43 विषय आणि आयत्याचे विषय पटलावर ठेवलेले होते आणि विषय क्रमांक 1 ते 7 या ठिकाणी आम्ही सर्वानुमते मंजूर केलेले आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व नगरसेवकांनी हे संपूर्ण ठराव या ठिकाणी याला विकास कामासाठी पाठिंबा दिलेला आहे। त्याच्यानंतर जो 8 आणि 9 नंबरचा जो विषय आहे, सध्या आपण बघतोय कोपरगाव शहरामध्ये जी एक एजन्सी नेमली होती आणि ते एजन्सी मार्फत या ठिकाणी जे सर्वेक्षण झालं होतं ते अतिशय चुकीच्या पद्धतीने झालं होतं आणि त्या चुकीच्या पद्धतीमुळं नागरिकांना कराचा बोजा त्या ठिकाणी लादलेला होता। आणि 8 आणि 9 विषयामध्ये आम्ही त्या ठिकाणी या सभेमध्ये या ठिकाणी सूचित केलं की ही जी करवाढ केलेली आहे ही आपण तात्पुरती याला स्थगिती द्यावी आणि फेर सर्वेक्षण करावं अशी मागणी केली होती, परंतु त्याला सत्ताधारी नगराध्यक्ष व नगरसेवकांनी त्या ठिकाणी पाठिंबा दिलेला नाही। म्हणून ह्या गोष्टीचा मी या ठिकाणी आज निषेध व्यक्त करतो। आणि पुढचे जे विषय होते, विषय क्रमांक 10 ते 43 या विषयाला सुद्धा आम्ही पाठिंबा दिलेला आहे आणि ते मंजूर केलेले आहे। आणि आपण बघतोय की गेल्या 8 दिवसापासून बऱ्याच नागरिकांच्या हरकती या ठिकाणी पालिकेला प्राप्त झालेल्या आहे। सन्माननीय आशुतोषदादा आमदार साहेब आशुतोषदादा काळे हे देखील माननीय मुख्यमंत्री यांना मुंबईमध्ये भेटले आणि त्यांनी देखील त्या ठिकाणी मागणी केली की झालेली दरवाढ ही रद्द करावी। त्यानंतर 2 दिवसापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं या ठिकाणी धरणे आंदोलन देखील केलेलं आहे। म्हणून आज मी आपल्या सर्वांच्या माध्यमातून अध्यक्षांना विनंती करतो की ही जी झालेली दरवाढ आहे ही याला तात्पुरती आपण स्थगिती द्यावी आणि तो जो सर्वेक्षण जे चुकीचं झाले होतं ते फेर सर्वेक्षण करावं अशी या ठिकाणी मी मागणी केलेली आहे। तुम्ही सर्वसाधारण सभेत काय घडलं असं की तुम्ही बायकॉट केलं? बॉयकॉट करण्याचं कारण असं होतं की 8 आणि 9 नंबरवर जवळपास 1.5 तास चर्चा झाली। आम्ही त्यांना विनंती केली की सध्याची शासनाचीच टिप्पणी आहे की सध्या दुष्काळ पडण्याची शक्यता आहे आणि हे गृहीत धरून आम्ही त्यांना विनंती केली की झालेली दरवाढ आम्हाला मान्य नाही आणि नागरिकांनाही मान्य नाही। विनाकारण तुम्ही नागरिकांना चुकीचे सर्वेक्षण केल्यामुळं तो जो बोजा लादलेला आहे हा बोजा तुम्ही तात्पुरता याला स्थगिती द्या आणि फेर सर्वेक्षण करा। आणि 2015 नंतर आतापर्यंत कधी या ठिकाणी घरपट्टीमध्ये वाढ झालेली नाही, मग आत्ताच तुम्ही का घाई करताय? चुकीच्या कामाला पाठिंबा का देताय की ते सर्वेक्षण चुकीचं झालेलं आहे। म्हणून आम्ही सर्व नगरसेवक आमचे सगळ्यांनी त्या ठिकाणी मत मांडलं की ही जी आमची वाढ आहे ही तात्पुरती रद्द करावी आणि त्यांच्याही बऱ्याच नगरसेवकांची हीच भूमिका होती की याला आपण हा ठराव जो आहे तो तात्पुरता स्थगित करावा आणि झालेली जी दरवाढ आहे ती रद्द करावी, ही आमची मागणी होती।
परंतु आमच्या ह्या मागणीकडे त्या ठिकाणी दुर्लक्षित करण्यात आलेलं आहे. म्हणून आम्ही त्या ठिकाणी कोपरगावच्या विकासासाठी हे जे 2 विषय आहे हे सोडून उर्वरित सर्व ठरावाला आम्ही त्या ठिकाणी मान्यता दिलेली आहे. आणि लवकरच आम्ही या संदर्भात माननीय कलेक्टर साहेब यांना देखील भेट घेणार असून हे झालेलं जे सर्वेक्षण आहे हे चुकीचं कशा पद्धतीचं आहे याचे सर्व पुरावे देऊन त्या ठिकाणी आम्हाला त्यांना ही करवाढ रद्द करण्याची रीतसर मागणी, कायदेशीर मागणी आम्ही त्या ठिकाणी नोंदवणार आहोत. धन्यवाद. एकूण विषय 43 होते. हे 2 विषय सोडून घरपट्टी वाढीचा आणि सर्वेक्षणचं चुकीचं सर्वेक्षण असताना देखील त्या माणसाला, त्या एजन्सीला पेमेंट करण्याचा विषय आलेला होता. तो आम्ही त्या ठिकाणी रद्द करण्याची मागणी केलेली की जर चुकीचं काम केलं त्या माणसाला उलट त्याला फाईन केला पाहिजे. आपण तूच एवढं मोठ्या प्रमाणात आपण त्याला मोबदला दिलेला आहे, त्यांनी चुकीचं काम केलेलं आहे, उलट त्याला आपण कायदेशीर कारवाई केली पाहिजे ही आम्ही मागणी केली. परंतु आमच्या मागणीचा त्या ठिकाणी कुठे विचार करण्यात आलेला नाहीये. आणि आपणही बघतो की शासनानेच त्या ठिकाणी गाईडलाईन दिलेली आहे की भविष्यामध्ये दुष्काळी परिस्थिती निर्माण होण्याची संभावना आहे. हे सर्व गृहीत धरून आम्ही वारंवार अध्यक्ष साहेबांना खूप विनंती केली, परंतु आमच्या विनंतीला त्यांनी त्या ठिकाणी दुजोरा दिलेला नाही. आणि त्यांनी असं सुचवलं की ही जी दरवाढ झालेली आहे हिला जुलैपर्यंत हरकत घेण्यासाठी त्या ठिकाणी वेळ द्यावी अशी त्यांनी मागणी केली. परंतु पुढील भूमिका आम्ही याच्यामध्ये कायदेशीर मार्गाचा अवलंबन करणार आहोत. डाब्याविषयी काय चर्चा झाली? डाब्याचा काही विषयच नव्हता याच्यामध्ये. जे 43 विषय होते हे विकासाच्या बाबतीत अतिशय महत्वाचे विषय होते. आम्ही नंतर मोठी घोषणाबाजी का झाली, काय सांगाल? घोषणाबाजी म्हणण्यापेक्षा सुरुवातीला पण आम्ही त्या ठिकाणी सर्व नगरसेवकांना गुलाबपुष्प देऊन त्या ठिकाणी आम्ही त्यांना सूचित केलं होतं की ही जी दरवाढ आहे ही रद्द करावी, एक प्रेमाचं प्रतीक म्हणून आम्ही अध्यक्षांना पण भेटलो होतो. मीटिंग सुरू होण्याच्या पूर्वी आम्ही पण विनंती केली होती, परंतु ती आमची विनंती अमान्य झालेली आहे. विद्यार्थ्यांनो आणि पालकांनो, श्री सद्गुरू गंगागीर महाराज सायन्स गौतम आर्ट्स अँड संजीवनी कॉमर्स कॉलेज कोपरगाव येथे अकॅडमिक इयर 2026-27 साठी प्रवेश सुरू झाले आहेत. इयत्ता 11वी प्रवेश प्रक्रिया सुरू. ऑनलाईन प्रवेशासाठी शासकीय मदत केंद्र उपलब्ध. AI ट्रेनिंग सेंटर, स्मार्ट डिजिटल लॅब, अनुभवी प्राध्यापक आणि उत्कृष्ट निकालांची परंपरा. आजच महाविद्यालयात सकाळी 10 ते 4 यावेळी संपर्क करा. SSGM कॉलेज कोपरगाव, उज्ज्वल भविष्यासाठी योग्य निवड.